नमस्कार, छायाच रेसिपीजमध्ये आज आपण बेसनपासून खूप मस्त टेस्टी नाश्ता बनवतोय. तर यासाठी इथे मी 1 कप बेसन घेतलं. या रेसिपीसाठी बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे. चाळल्यामुळे याच्यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या निघून जातील आणि बेसनसुद्धा अगदी हलकं होईल. यामुळे आपला नाश्ता जाळीदार व्हायला मदत होईल. सगळं बेसन इथे चाळून घेतलंय. आता यामध्ये रवा घालायचा आहे. तर इथे आपल्याला बारीकच रवा घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरवून मगच तुम्ही इथे वापरा. यानंतर यामध्ये 1 कप दही घालायचं आहे. अगदी बारीक चिरलेली हिरवी मिरची इथे मी घेतली आहे. यानंतर आलं किसून घेतलंय. हिरवी मिरची आणि आलं याची पेस्ट करून तुम्ही घालू शकता. पाव चमचा हिंग घालायचा आहे. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालते. इथे आता यामध्ये मी 1 चमचा साखर घालते. अगदी चिमूटभर हळद घालायची आहे. यापेक्षा जास्त हळद यामध्ये घालायची नाहीये. आता हे सगळं मिक्स करायचं व्यवस्थित. आता यामध्ये पाणी घालूया. तर इथे दह्याच्याच कपामध्ये मी 1 कप पाणी घेतलंय. थोडं-थोडं घालत जायचं आणि मिक्स करत जायचंय. अर्धा कप पाणी घातलंय मी. घट्ट आहे. आणखी थोडंसं पाणी घातलं. ह्याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत. तर इथे पाहू शकता हे असं पीठ तयार झालंय आणि एका कपातलं साधारण 1 चमचा इतकं पाणी शिल्लक राहिलंय. आता हे 15 मिनिटं असंच बाजूला झाकून ठेवून देऊया आणि तोपर्यंत फोडणी तयार करूया. तर इथे मी तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवलाय. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं. तेल गरम झालं की इथे अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी छान तडतडली की यामध्ये कढीपत्ता घालायचा. यानंतर अशा उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. मिरच्या परतून घ्यायच्या आणि आता यामध्ये मी अर्धा कप पाणी घालते. पाण्याला उकळी काढायची आहे. या पाण्यातच मी अर्धा चमचा साखर घालते आणि पाव चमचा मीठ घालते. मिक्स करूया आणि पाण्याला उकळी काढून घेऊया. तर पाण्याला इथे उकळी आली आहे, साखरसुद्धा विरघळली आहे. गॅस बंद करायचा. ही आपली फोडणी तयार झाली आहे. आता इथे मी एक केक टीन घेतलाय. तुम्ही कुकरचा डबा घेऊ शकता किंवा एखादी पसरट प्लेट घेतली तरी चालेल. तेलाने ग्रीस करून घ्यायचं. तर आज आपण बेसन आणि रवा यापासून ढोकळा बनवतोय. हे जे बेसन आणि रव्याचं मिश्रण आपण झाकून ठेवलं होतं, तर हे पहा असं घट्ट झालंय. यातला रवा छान फुललाय. यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागेल. साधारण 2 चमचे पाणी घातलंय मी. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला असं घट्टसरच हवंय. पाहू शकता. आता याच्यामध्ये तेल घालायचं आहे. 2 चमचे तेल इथे मी घातलं. आता विस्कने हे आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान फेटून घ्यायचं. यामुळे आपला ढोकळा जाळीदार होईल, हलका होईल. याचा रंग सुद्धा बदललाय पाहू शकता आणि पीठ अगदी हलकं झालंय.
आता यामध्ये आपल्याला इनो घालायचा आहे. तर इथे मी 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट यामध्ये घालते. यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे इनो ॲक्टिव्हेट करण्यासाठी. आणि आता हे मिक्स करायचं आहे आणि हे मिक्स केलं की लगेच आपल्याला केक टीनमध्ये घालून वाफवण्यासाठी ठेवायचा आहे ढोकळा. कढईमध्ये मी आधीच पाणी गरम करत ठेवलंय. इनो घातल्यानंतर आपल्याला हे पीठ ठेवायचं नाहीये. पुढची प्रोसेस फास्ट करायची आहे. हे तयार पीठ मी केक टीनमध्ये काढून घेते आणि उरलेलं पीठ मी या प्लेटमध्ये काढते. प्लेटमध्ये आपण हा उरलेला ढोकळा बनवूया. कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलं होतं. यामध्ये एक स्टँड मी असा उलटा करून ठेवलाय. असा स्टँड नसेल तर एखादी प्लेट किंवा वाटी तुम्ही ठेवू शकता पाण्यामध्ये उलटी. यावरती हा केक टीन ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून हा ढोकळा आपल्याला 8 ते 10 मिनिटं वाफवून घ्यायचा आहे. तर इथे आता साधारण 10 मिनिटं झालेत. आपण ढोकळा तयार झालाय का पाहूया. सुरी इन्सर्ट करून ढोकळा चेक करायचा आहे. तर इथे पहा सुरी अशी क्लीन आली आहे, म्हणजे ढोकळा आतपर्यंत छान शिजला गेलाय. आता आपण थंड करत ठेवूया. ढोकळा थंड होतोय तोपर्यंत ढोकळ्याची स्पेशल अशी चटणी तयार करूया. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर कोथिंबीर घेतली आहे. थोडंसं आलं घालायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या घातल्यात. 1 चमचा लिंबाचा रस घातला. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आणि इथे आता जो आपण ढोकळा तयार केलाय त्यातले 2 पीस मी घालते. यामुळे आपली चटणी दाटसर व्हायला, घट्ट व्हायला मदत होईल. पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली. तर अगदी हिरवीगार अशी आपली ढोकळ्याची चटणी तयार झाली. काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये मी काढून घेतलंय. ढोकळ्याची चटणी तयार आहे. आता आपण ढोकळा काढून घेऊया. तर इथे ढोकळा सुद्धा पूर्ण थंड झालाय. आधी याच्या कडा सोडवून घेऊया. अगदी सहज हा ढोकळा निघून येतो. अगदी जाळीदार असा हा ढोकळा तयार झालाय. याची जाळी तुम्ही पाहू शकता. आता यावरती फोडणी घालायची आहे. तर ढोकळा असा उलटाच ठेवायचा आहे आणि मग याच्यावर फोडणी घालायची आहे. यामुळे अगदी आतपर्यंत फोडणी जाते आणि ढोकळा आतपर्यंत छान ओलसर होतो. खाताना ढोकळा कोरडा लागत नाही. तर इथे मी फोडणी घालते यावरती. 1 कप बेसन आणि 1 कप रवा यामध्ये भरपूर ढोकळा तयार होतो. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता हा ढोकळा आपण कट करूया. तर कट करताना तुमच्या लक्षात येत असेल किती सॉफ्ट झालाय हा ढोकळा. पाहू शकता अगदी हलका, जाळीदार, स्पॉन्जी असा ढोकळा आपला तयार झालाय. मार्केटपेक्षाही मस्त ढोकळा तुम्ही घरच्या घरी सहज तयार करू शकता. आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.
रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान-छान आणि नवीन-नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.